नमस्कार मंडळी, कसं काय आलं ना तोंडाला पाणी? अहो आहेच तशी कमाल आपल्या सातारी कंदी पेढ्याची. सातारी कंदी पेढा कोणाला आवडत नाही बरं? तर हा पेढा सातारी कंदी पेढा बनतो कसा आणि या पेढ्याला सातारी कंदी पेढे हे नाव कसं पडलं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. हा प्रश्न तर बऱ्याच जणांना पडला असेल, तर त्याचं उत्तर आज पाहूयात. यात कोण कोण सातारकर आहे त्यांनी पटकन कमेंट करा आणि लगेच सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला सांगा. तर सर्वात अगोदर बघा, गोष्ट आहे 150 वर्षापूर्वींची. बघा, आपल्या भारतात जेव्हा ब्रिटिश सजावट सुरू होती आणि साताऱ्यात छत्रपतींच्या स्थानावर देखील ब्रिटिश रिजंट बसवण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची खूप सवय होती. मग ते कायम वेगवेगळ्या मिठाईच्या शोधात असायचे. सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्या काळात शेतीचं प्रमाण कमी होतं. लोकांचं उपजीविकेचं मुख्य साधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी म्हशींचं वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हताच. यामुळे त्यांचं दूध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. त्यामुळे तिथल्या गायींचं आणि म्हशींचं दूध खूप घट्ट होतं. हे दूध जवळजवळ मोठं शहर म्हणून सातारला पाठवून दिलं जायचं. काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गूळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. हे एका करंडीमध्ये भरून ब्रिटिश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटिशांना ही मिठाई प्रचंड आवडली. त्यांना करंडी म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला कँडी म्हणायला सुरुवात केली. पुढे याच कँडीचं आपल्याला सातारकरांनी कंदी केलं. आणि साधारणतः याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 9व्या वंशजांनी महाराष्ट्रात कर्नाटक सीमेवरील खडककलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबांना साताऱ्यात आणून वसवलं होतं. त्यांनी बनवलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच लाटकर असं ओळखलं जाऊ लागलं. कंदी पेढ्याला सातार समुद्रापार नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी त्यांना 70 वर्षापूर्वी विमानात लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळे हा पेढा कानाकोपऱ्यात पोहोचला. आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊन देखील मोदी आणि लाटकर हलवाई मात्र कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वाळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्यांची पौष्टिकता, चव व टिकाऊपणा वाढतो. म्हणूनच गेली 100 वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे. भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्यांची जन्मभूमीच मथुरा ही आहे. महाराष्ट्रातच बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा 6 ते 8 दिवस सहज टिकतो. तर मंडळी, तुम्ही कोणत्या भागातून पाहताय आणि तुमच्या इथे कोणता पेढा प्रसिद्ध आहे ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कधी सातारचे कंदी पेढे खाल्लेत का? ज्यांनी कोणी खाल्ले असेल त्यांनी एकदा आवर्जून खा आणि आपल्या सातारचे कंदी पेढे कसे असतात नक्कीच त्याची चव घ्या आणि आनंद घ्या. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारचे कंदी पेढ्यांना नाव कसं भेटलं, ते पेढा तयार कसा होतो हे आपण अगदी ब्रिटिश काळापर्यंत जाऊन पाहिलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर या व्हिडिओमध्ये माझ्याकडून काही चुकीची माहिती गेली असेल तर मनापासून माफी मागते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आणि पुन्हा एकदा सांगते की व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करा. चला तर मग भेटूया
पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा, स्वस्त राहा.